सुरुवात तर होणार खेळामधून बघूयात. तर थोडीशी चर्चासत्र असेल जारी. कमिटी त्यांची जे सर्व खेळाडू एकत्रित येऊन एक काहीतरी वेगळा प्लॅनिंग करतायत संघाचं किंवा सामन्याचं, की आपल्याला अशा प्रकारचं इथे गेम करायचं आहे. गेम प्लॅनिंग चालले असतील ते मेट संघाकडून आणि त्यानंतर फिल्डिंगला सजवली जाईल. परंतु आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सुद्धा पुन्हा एकदा जातात मैदानामध्ये. ते आपल्याला जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात आणि जाऊयात मैदानात या दोन्ही संघांना शुभेच्छा देताना. कारण एक डाव आता ते सुरुवात करायची. प्रथम आपण पाहिलं असेल नाणेफेक जिंकली होती ती गावदे मेट संघाने. प्रथम फिल्डिंगचा निर्णय केला. 5 षटकाचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये आपण पाहिलं असेल 2 पॉवरप्लेची षटक असेल सुरुवातीची पहिली. त्यात पहिल्या षटकात तुम्हाला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील आणि दुसऱ्या षटकात 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. असा हा या स्पर्धेतून 2 षटकांचा हा निर्णय असेल. आणि त्यानंतर कंपल्सरी चेस या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम सुद्धा आपण लक्षात ठेवा. तर एकंदरीत 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे किंवा 5 गोलंदाज सुद्धा तुम्ही वापरू शकतात या 5 षटकासाठी. परंतु एका गोलंदाजाला 2 षटकं टाकता येतील फक्त. आणि त्यानंतर सलामीचे 2 फलंदाज देखील आपण पाहतो मैदानात जाताना. दीपेश घोलप आणि त्यांच्या साथीला तेजस ही जोडी मैदानात जातीये. निश्चितच तेजस साठे अगदी लहान जरी वाटत असले तरी एक चांगले खेळाडू आहेत. अनेक एक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनेक वर्ष आपल्या शिवाजी आल्मासाठी खूप चांगलं त्यांनी क्रिकेट खेळून आलेत. अनुभव दांडगा असल्यामुळे निश्चित त्याचा फायदा चांगला मिळू शकेल. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांना आज मी संघामध्ये पाहतोय. कारण 2-3 स्पर्धा यंदाच्या सीझनमध्ये पाहिल्या. त्यांची अनुपस्थिती राहिली पण तो खेळाच्या निमित्ताने किंवा त्याच्या कामानिमित्त ते नेहमी बाहेर असतात. आणि आज वेळ साधली तेव्हा त्याबरोबर त्या संघाला सहभागी झालेत. आणि बघूयात संघासाठी ती फायदेशीर गोष्ट असेल. कारण एक चांगला गोलंदाज एक चांगला फलंदाज अशा भूमिकेतून त्यांना वावरायचं या सामन्यामध्ये. आणि साथीला तर दीपेश घोलप असल्यानंतर निश्चित प्रश्न येणार नाही. कारण एका तालुक्यातला एक चांगला सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर ते दीपेश घोलप जे स्ट्राईकवर असतील. तर बघूयात या मैदानात अनेक मोठे मोठे खेळाडू स्पर्धा गाजवली आहे. कालचा दिवस जर गाजवला असेल तर खऱ्या अर्थाने बिरवाडी संघातील खेळाडूंनी. आणि आज पाहायचंय इथे मात्र पंच इशारा देतात की सामन्याला सुरुवात आपण करतोय. लगेच पहिल्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय ते अर्थात कुणाल यांना. तर अष्टपैलूंचं भरणं असलेले हे दोन्ही संघ आहेत. आणि बघूयात कुणाल सारखा एका गुणवान गोलंदाज ज्यांची सुरुवात इथे षटकामध्ये होते. पहिल्याच षटकात पहिला चेंडूवर बॉल आणि क्लीन बॉल अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगदी दीपेश घोलप सारखा मोठ्या फलंदाज अगदी छोटी गोलंदाजी केली आणि लगेच फलंदाज बाद झालेत. ये क्या हो गया असं देखील प्रश्न पाच षटकाचा सामना थोडंसं थांबून खेळणं गरजेचं असताना मात्र दीपेश आपल्या खास शैलीमध्ये खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बीट झाले तरी पूर्णपणे त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. आणि पहिला फलंदाज मोठा हादरा मात्र सहन करावा लागेल तो अल्मान संघाला. कारण दीपेश घोलप जेव्हा जेव्हा बाद होतात संघ बऱ्याच वेळा अडचणीत सुद्धा येतो. आणि अशा बेस मात्र आता दोन्ही फलंदाज थांबून खेळावं लागेल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय बिरसेन मोकाशी ज्यांचं आता मैदानात आगमन होत आहे. तर इथे मात्र थोडंसं थांबणं गरजेचं असताना आपण पाहतो 5 षटकाचा सामना असल्यामुळे थोडंसं पहिलं षटक जर व्यवस्थित खेळून काढलं असतं तर परिणाम वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु इथे मात्र चांगली सुरुवात मिळते ती स्वराज यांच्या मार्फत आपल्या कुणाल यांच्या मार्फत मेट संघाला. निश्चितच चांगली सुरुवात त्यांनी केलेली. कारण महत्त्वाचा फलंदाज तिथे बाद केलाय तो दीपेश यांना बाद करून. आणि पुढचा चेंडू इथे आणखी एक सफलता बघा. हे खरं चांगलं प्युअर क्रिकेट नाहीये, खराब क्रिकेट खेळलं जात आहे. ते अल्मान संघाकडून गरज नाही अशा प्रकारचे फटके आडवे तिडवे फटके मारण्याची. आणि पाहतोय आपण दुसरा फलंदाज देखील अशा चुकीने मात्र बाद होतोय.
तर थँक्यू. नक्कीच सुंदर आपण संगीत देखील ऐकतोय, परंतु इथे मात्र कुणालींची कमाल काही गेंदबाजी असं मी म्हणेन. अप्रतिम मारा त्याने केलाय. दोन्ही चेंडू जर टाळले त्याचे पाहिले तर पहिला चेंडू अगदी पूर्णपणे ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता किंवा शॉर्ट चेंडूला अगदी सरळ खाली शूट राहिला आणि तो आपल्याला त्रिफाची त्याला परत पुढचा चेंडू पाहिला तर थोडासा मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न जो केला त्यांना अगदी हलकीशी बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षणाच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानात या दरम्यान तिसरा चेंडू यायचा पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र तिसरा फलंदाज लगातार बाद होता आणि 3 गडी बाद करताना हॅट्रिक देखील झाली. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक म्हणायला लागेल. काल देखील एक हॅट्रिक झाली होती आणि आज दुसरी हॅट्रिक नोंदवली गेली स्पर्धेमधून. खरा पाच षटकांचा खेळ आहे हे जो चुकीचं वाटते बॅटिंग आणि नक्कीच विचारपूर्वक खेळलं पाहिजे ते. तर रोशन इथे बाद झाले होते आणि तिसरं बाद होताना मात्र आपण पाहिलं असेल की खराब गोलंदाजी आपले खराब बॅटिंग. कारण गोलंदाजी अतिशय सुपर दर्जाची पाहायला मिळते. अगदी जबरदस्त मारा करतात गोलंदाज कुणाल. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केलं आहे आणि हॅट्रिक आपली साधली आहे. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक झाली आणि आता बघूया पुढचा चेंडू कसा असेल. यावेळेस फलंदाजांनी थोडंसं थांबून खेळ अशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. परंतु फलंदाज डायरेक्ट हिट घालण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावर एक धाव जरूर पूर्ण होती आहे. ही पद्धतीमध्ये नक्कीच एक पहिली धावाला पाहायला मिळाली ती संघासाठी आणि एक सुरुवात होताना आपण पाहतोय की धावसंख्या 1 लागली. 3 गडी बाद होताना मुश्किलमधून संघाला थांबरावं लागेल पुढच्या दोन्ही फलंदाजांना. त्यामुळे दडपण येते. दडपण थोडंसं दूर करणं आहे. क्रिकेटमध्ये आपल्याला अशी दडपण घेऊन चालणार नाही. तर संघासाठी जेवढं चांगलं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र दडपण नक्कीच वाढवलं आहे. ते गोलंदाज कुणाला पहिल्या षटकामध्ये पॉल प्लेचे जे षटक असतात खऱ्या अर्थाने नेहमीच बॅटिंग करायला देखील लाभ झाला आहे. 3 दिवस आपण पाहतोय ही स्पर्धा. तर बॅटिंग करण्याच्या संघाने अनेक वेळा चांगला साथ घेताना दोन्ही फलंदाजांनी चांगली आक्रमक सुरुवात केली आहे. परंतु इथे मात्र आपण पाहतो की या सामन्यातून अल्मान संघ थोडंसं कोलमडलं आहे. याचं कारण म्हणजे दिपेश बाद झाल्यानंतर एकामागे एक फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर परिणाम स्वरूप धावसंख्या 1 लागली. पलकावर 3 गडी बाद सुद्धा झाल्यात आणि 4 चेंडूचा खेळ संपताना आपण पाहतो या षटकातून. तर रोशन आणि कुणाल या 2 फलंदाजांच्या सामन्यातून चांगल्यापैकी पुढे न्यावं लागेल आपल्या संघाला. तर षटकातून 5वा चेंडू इथे थोडंसं पाऊल चुकला असावं. पुन्हा एकदा माघारी परत आहेत. कुणालसारखा एक चांगला गोलंदाज ज्यांनी पहिला या सामन्यात अतिशय सरस कामगिरी केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत अनेक अशा प्रकारच्या कामगिरी केली असतील परंतु आजची कामगिरी देखील त्याच्यामध्ये अगदी उठावदार पाहायला मिळते. अगदी बेस्ट कामगिरी पाहायला मिळते आहे ती अल्मान संघाच्या विरोधात. तर या षटकातून पुनश्च एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. अखूट टप्प्याचा चेंडू आपली पोझिशन बनवण्याच्या अगोदर चेंडू अगदी टप्पापर्यंत बाहेर निघाला. चेंडूचा अंदाज घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे बॅट्समन हे चुकी करतात की चेंडू जेव्हा गोलंदाज समोर टाकतो त्याला लगेच अंदाज आला पाहिजे की आपल्या कशा प्रकारे चेंडू इथे उंचीने येतोय आणि कशाप्रकारे आपण नियंत्रण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्या फुटवर खूप महत्त्वाचा असतो आणि याच कमी पडत आहेत गोष्टी की या नवख्या खेळाडूंच्या बाबतीत आणि त्यामुळे हा चेंडू डॉट झाला. तर पाहता पाहता षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी इथे आहे. तर पावला निश्चितच यशस्वी म्हणावा लागेल तो मेट संघासाठी. कारण या षटकात एक अजून वाईट चेंडू वाढल्यानंतर एक षटकातला चेंडू वाढतोय परंतु आपण म्हणतोय सध्या तरी फायदेशीर ठरलं हे षटक. कारण धावसंख्या पोहोचली पलकावरती आतापर्यंत 2 धावा 3 गडी बाद. कारण चांगले सिनियर खेळाडू आहेत या संघामध्ये. आपण अनेक वर्ष या खेळाडूंनी खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी दाखवला आहे विविध स्पर्धांमधून आणि आज देखील चांगली ती गोलंदाजी पाहतो आपण. आणि अखेर मात्र इथे जे षटक संपलं गेलं पहिल्या षटकाचा अतिशय पॉवरफुल गोलंदाजी झाली आहे की ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावाल्या 3 गडी बाद केले. लगातार विकेटवर हॅट्रिक केली गेली आणि एक यशस्वी षटकाची सांगता होताना आपण पॉवर प्ले संपला गेला ते मेट संघाकडून. तर या पहिल्या षटकाचा खेळ आहे.
तर पुढच्या षटकाला सुरुवात करतायत स्वप्नील, ज्यांच्या हाती चेंडू सोपवला गेलाय आणि सुरुवात मात्र इथे करतील. पहिला चेंडू थोडासा स्लोवर, थोडासा गुडलेनचा वापर करताना चेंडू अगदी गती कमी ठेवली होती आणि चेंडूला उंची देताना पण पाहतो की चेंडू सरळ नेला आहे मागे डॉट स्वरूपात. चांगली सुरुवात इथे मिळते या गोलंदाजाकडून देखील पहिल्याच चेंडूवर. आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मुक्त सुरू आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची इथे मुभा असणार आहे आणि त्या दृष्टी मात्र फिल्डिंगमध्ये पण पाहिलं असेल 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवले गेलेत. मात्र पुढचा चेंडू अंदाज लगेच घेतलाय की फलंदाज कशाप्रकारे खेळतोय आणि त्याच्या विरोधात मात्र ही गोलंदाजी आपण पाहतो ती सध्या या षटकामध्ये. तर स्वप्नीलचे दोन्ही चेंडू डॉट झाले आहेत आणि आता प्रश्न निर्माण झाला की फलंदाजी कुणी करायची, कशा प्रकारे करायची. इथे मात्र चेंडू आपली बॅट काढून घेतली, सरळ चेंडूला जाऊ दिला एसटी मागे, परंतु पंच आपली कामगिरी करतायत. वाईट देताना समांतर रेषेत आपल्या हात आणि एक अवांतर धाव येते संघाला. तर या धावसंख्येने 1 ने वाढ होताना धावसंख्या पोहोचली पलकावरती 3 वर. आतापर्यंत 2 अतिरिक्त धावा आल्यात संघासाठी. अजूनही मोठी धावसंख्या उभारण्यात कुठलाही फलंदाज यश आलं नाही. एक फलंदाज पण पाहतोय की ज्याने खातं उघडे तेजस्वी आणि तसंच आपण पाहत असाल नॉन स्ट्रायकरला, परंतु इथे मात्र फलंदाज एक धाव जोखीम हे पूर्ण करतात आणि लगेच स्ट्राईक चेंज होते. कारण ते स्ट्राईक तुम्हाला चेंज करणं गरजेचं असेल. आपल्यावर प्रेशर घेण्यापेक्षा आपण एक धाव करून समोरच्या खेळाडूला संधी द्यायची. हे तंत्र देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि अशा वेळेस पाहतो की तिसऱ्या चेंडूवर इथे धाव आली आणि धावसंख्या आता पोहोचते पलकावरती 4 वर. 4 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी बाद 4 धावा. तर पहिल्या सामन्यात आपण पाहिलं असेल लिचोई संघाने 53 धावा करून देखील संघ पराजित झाला. त्यामुळे आपल्याला ते चांगला धावा करायला लागतील कारण समोरचा संघ देखील तेवढाच बलवान शक्तिशाली फलंदाजांचा संघ असल्या कारणाने आपल्याला धावांचा एक चांगला ओघ वाढवावा लागेल. अजूनही चांगलं बरंचसं क्रिकेट बाकी आहे या खेळामधलं ते अल्मान संघासाठी. आणि इथून जर थोडी आपल्या दमखम दाखवली तर नक्कीच तुम्ही चांगला धावा करू शकता. त्यासाठी थोडंसं सामंजस्य क्रिकेट दाखवावं लागेल, संयम ठेवावं लागेल, आपल्यावर नियंत्रण ठेवावं लागेल की कुठल्या चेंडूला फटकेबाजी करायची, कुठल्या चेंडूला आपण सन्मान करत 1 धाव 2 धावा घ्यायच्या हे आपण ठरवलं पाहिजे. परंतु इथे मात्र थोडीशी चुका होत आहेत षटकामध्ये आणि हा दुसरा चेंडू वाईट ठरला आहे षटकामध्ये. तो स्वप्नील यांचा धावसंख्या 1 ने वाढताना जाऊन पोहोचली. ती धावफलकावर 6 अंकावर 6 रन ऑन दी बोर्ड. आतापर्यंत दुसरं षटक सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे आणि या षटकातले चेंडू संपलेत आतापर्यंत 4. तर अजूनही 2 चेंडू टाकावे लागतील षटकात. थोडंसं लांबलेलं षटक आपण पाहतोय सध्या ते स्वप्नील यांचं. आणि पुढचा चेंडू दिशाहीन पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर पडतो असं पाहून पंचांनी लगेच वाईट घोषित केलाय आणि तिसरा चेंडू वाईट ठरला षटकामध्ये. स्वप्नील यांची ही कामगिरी तेवढीशी चांगला योग्य ठरणार नाही कारण आता पहिला गोलंदाज आपण पाहिला असेल तर खूप अप्रतिम डिसिप्लिन मारा केला होता आणि दुसऱ्या षटकात मात्र ती मजबूत अशी पकड बसवली होती. ते मात्र थोडीशी ढिली झाली या खराब चेंडूंनी. आणि आणखी चौथा चेंडू देखील वाईट. बघा या षटकात खूप चेंडू लांबले जातात, वाढत षटक आणि चौथा चेंडू वाईट टाकल्यानंतर परिणामस्वरूप धावसंख्या पाहता पाहता जाऊ पोहोचलेली आहे. अगदी आपोआप कुठल्याही प्रकारची मेहनत न घेता धावा येतात संघाला. ती 8वी धाव फलकावर. म्हणजे 8 धावापैकी या षटकात 4 धावा अतिरिक्त स्वरूपात आल्यात आणि नक्कीच एक मेजवानी मानवल्या गेला शिवंजी अल्मान संघासाठी की त्यांच्या धावा कष्ट न घेता धावा मिळतात आपोआपरित्या संघाला. तर अखेर या षटकातून पुढचा चेंडू आणि जेमतेम या शरीराला चेंडू वेध घेतला परंतु त्यावर फलंदाज एक धाव तर पूर्ण करतायत आणि दुसरी धाव तर घेण्याचा विचार सोडून दिला जात आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं असेल 1 धाव आली. तर या एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता पोहोचली 9 वर. तिकडे मात्र त्यांना थोड्याशा टिप्स मिळत आहेत. बडीमार होतो इकडनं पाठीमागून त्यांच्या गोटातून की आपण असं खेळलं पाहिजे, त्यांना थोडंसं त्यांच्या मनाने खेळू द्या. आणि हा पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला चांगल्यापैकी ड्राईव्ह करताना फलंदाज 1 धाव दर पूर्ण करतायत आणि षटक इथे संपलं गेलंय. अशा प्रकारे आपण पाहतोय 2 षटकांचा पॉवर प्ले संपला गेला आणि 2 षटकां समाप्तीनंतर शिवंजी अल्मान संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर आतापर्यंत एकंदरीत 10 धावा. 3 गडी बाद झाले संघाची ओळीने आपण पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 3 गडी बाद झाले. तिथून मात्र संघाला थोडंसं आता सावरण्याचं काम मात्र इथे करतायत ते रोशन आणि कुणाल. तर पाहूयात त्यांच्याकडे अजून चांगले बॅट्समन आहेत परंतु सध्या आपण या बॅट्समनने चांगल्यापैकी धावा केल्या पाहिजेत. अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे 18 चेंडू तुम्ही बऱ्याचशा चांगल्यापैकी धावा करू शकतात. किमान जरी 10 धावा प्रत्येक षटकात केल्या तर 30 धावा अजून वाढू शकतात. म्हणजे 40+ धावा होऊ शकतील असं जर आपण ठरवलं मनातून तर. त्यासाठी आपली हिंमत ठेवली पाहिजे, आपल्यातला क्षमता दाखवली पाहिजे. आपल्याला जो खेळ सर्वोत्तम खेळ आहे तो मात्र पेश करण्याची आज संधी आहे प्रत्येक खेळाडूला. कारण जास्त षटकाचे सामने आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात आणि खरोखर ही संधी मात्र आज भगवा कणकळमध्ये दिली गेली आहे ती धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर या स्पोर्ट्सने. तेव्हा त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय अगदी फायनलचे सामने देखील 1-1 षटकाचे खेळ जातात. परंतु आज आपल्याला वेळ चांगला आहे, कमी संघ असल्यामुळे आपण हे काम करू शकता. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहतोय अनेक पर्याय त्या संघाकडे आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात आता होईल.
ते स्वराज, ज्यांचा आम्ही मगाशी उल्लेख केला होता की स्वराज सारखा एक आणखी एक दर्जेदार गोलंदाज की ज्यांची वर्णी आता मात्र लागते या षटकामध्ये, कारण एक अष्टबैलू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं होतं संघासाठी. तेच स्वराज आले आता गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक घेऊन आतापर्यंत विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये शिवंजी आलमान संघाने 5 चौके धावा केल्या, त्या 10 आणि 3 गडी गमावलेत. तर आता फिल्डिंग थोडंसं दूरवर पसरवलं गेलं. तिथून बघूया आता का या गॅप आहे त्या गॅपचा फायदा उचलावा लागेल. प्रथमतः सुरुवातीला तो शिवंजी आलमान संघाच्या 2 फलंदाजांना, आणि निश्चितच चांगल्यापैकी गॅपमध्ये हा फटका मारला होता. शतक चेंडू आणि कमीत कमी 2 धावा होऊ शकल्या असत्या धावत असलं तर. निश्चितच दुसरी धाव घेताना थोडंसं अडथळा आला, पण तो अगदी आपलं कंप्लीट केलं त्या 22 यार्डचं अंतर पार. आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाजी बाद होतील तर सफलता मिळते. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेत ते तेजस, आणि आता मात्र मनीष बांबेरे, ज्या खेळूची नक्कीच सगळं आता खूप आवश्यकता असेल किंवा गरज असेल अशा फलंदाजाला मात्र मैदानात पाठवलं गेलं आहे की ज्याच्याकडून अपेक्षा असते नेहमी चांगला खेळ करण्याची. आणि तेच आता मनीष आलेत मैदानात, मनीष बांबेरे. तर चौथा फलंदाज माघारी परतलाय, पण तो 2 धावा वाढले होते संघासाठी. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 12 वर. तर 4 गडी बाद 12 धावा फलक लागल्या. तर तिसरं षटक सध्या आपण पाहतोय ते स्वराज यांचं. चला गेम फास्ट झाला पाहिजे, आपल्याला 5 षटकं उरकायची आहेत 25 मिनिटांमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर निश्चितच 12 मिनिटाचा खेळ संपला गेलाय आणि अजून 13 मिनिटं बाकी आहेत. 13 मिनिटात तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं हे, आणि त्यानंतरची 2 षटकं. तेव्हा आपण मेट संघ याची नोंद ठेवा. जर चौथ्या षटकापर्यंत 20 मिनिटात तुमची षटक संपली नाही तर बाहेरचा खेळाडू आतमध्ये आणावा लागेल 5व्या षटकामध्ये, आणि त्यामुळे इथे तुम्हाला बराबर षटकात चेंडू संपवावे लागतील. या दरम्यान आणखी एक चेंडूची समाप्ती इथे पाहतो आपण झालेली. तर आतापर्यंत पाहिलं तर या षटकातले चेंडू संपलेत ते 2. स्वराज यांचा एक चांगला मारा आपण पाहतोय. पुढच्या चेंडूवर आता ब्लॉक मध्ये अगदी फलंदाज पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न होता, अगदी पूर्णपणे बीट सुद्धा केला होता, कारण चेंडू बॅटवर नीट आला नव्हता. तर देखील एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. छोट्या पावलाने धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, आणि संघाला आवश्यकता आहे प्रत्येक धावेचं मोल खूप वेगळं असणार आहे अंतिम क्षणी. काल जसा आपण अंतिम सामना पाहिला असेल, अगदी शेवटच्या चेंडूवर 3 धावाची गरज असताना जो षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज तिकडे झेल होता तो मात्र षटकार गेला आणि समाप्त झाला खेळ. तसं होऊ शकतं अगदी, म्हणून प्रत्येक धाव महत्वाची या खेळामधले. आणि या एकेरी धावेने धावसंख्या आता पोहोचली होती ती 13 वर. तर आमचे कालचे स्कोर देखील पुन्हा एकदा आले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. खूप चांगल्या त्यांनी काल स्कोरिंग केलं. आणि हा पुढचा तो चेंडू इथे मात्र फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यातून निसटतो सरळ एसटी मागे डॉट स्वरूपात. तर लाईन खूप चांगली ठेवतायत स्वराज. आतापर्यंत पाहतो या षटकातून अप्रतिम मारा त्यांनी केलाय. चांगली गोली करताना 4 चेंडू संपवलेत या षटकामधून. तिसऱ्या षटकातला खेळ आपण सध्या पाहतोय. प्रगतीपथावर हे षटक आहे 3रं क्रमांकाचं. तर शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातला 5वा चेंडू. आणि आता मात्र मनीष कळाडताय त्या चेंडूवर चांगल्यापैकी अगदी स्ट्रोक मिडल केला आणि सरळ फेकून दिले सीमेपार षटकार, उत्तुंग षटकार. याच फटकेची थँक्यू. अगदी क्विरा माऊली नवसाला पावणारी हाकेला धावणारी, परंतु इथे म्हणून पाहतो की षटकारानंतर सगळं थोडंसं निश्चितच धावसंख्या वाढली गेली ती 19 वर. 19 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू या षटकामधला, आणि इथे मात्र चेंडू थोडासा फसवा टाकला म्हणावं की थोडासा अपस्टिकला बाहेर टाकला गेला आणि षटक संपलं गेलं. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपतोय. 18 चेंडू संपले गेलेत. तर 18 चेंडूत आतापर्यंत धावसंख्या फलका लागली ती 19 धावा. एकंदरीत पाहिलं तर गडी बाद झालेत ते 4 फलंदाज बाद झालेत. सगळ्याचे 4 गडी बाद 19 अशी धावसंख्या पण होते. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे, तो शिवंजी आलमाला सगळा खेळण्यासाठीचा. अशा वेळेस तर चौथ्या षटकाला सुरुवात इथे होते. मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज होत आहेत
ते कुणाल ज्यांनी पहिलं षटक हातात चांगल्यापैकी आणि पहिल्याच चेंडूवर एक चांगला फटका मगाशी हॅट्रिक केली होती पहिल्याच षटकामध्ये अतिशय चांगल्यापैकी आणि तेच कुणाल मात्र सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका पाहायला मिळाला की ज्यावर फलंदाज एक धाव जरूर घेताना सगळी धावसंख्या वाढवत नेली आहे ती 20 वर 20 रन. इथून मात्र आता आक्रमण ठेवावे लागेल फटकेबाजी करावी लागेल ती शिवंजी अल्बन्साला एक चांगला जर आपल्याला टोटल उभी करायची थोडीशी सन्मानजनक धावसंख्या उभी करायची तर इथे फटकेबाजी शिवाय पर्याय नसेल कारण शेवटच्या 11 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे आणि 11 चेंडूत जरी 20-22 धावा केले तर एक चांगले टोटल बनू शकते. तर षटकातून पुढचा चेंडू इथे मात्र स्विंगिंग यॉर्कर टाकायला अगदी अस्त्र वापरलं गेलं अतिशय चांगल्यापैकी क्रिकेटमधलं एक सर्व ब्रह्मास्त्र म्हटलं जातं अशा प्रकारच्या चेंडू मध्ये हाताळला गेला आणि फलंदाज पूर्णपणे बीट करून एसटी मागे जातो चेंडू डॉट स्वरूपात. तर कुणालींची खास खासियत म्हटली जाते एक दर्जेदार गोलंदाज म्हटले जातात त्या संघाचे आणि निश्चित त्याचा दर्जा त्यांनी सिद्ध केला या पहिल्याच सामन्यामधून पहिल्या षटकामध्ये देखील सिद्ध केला आहे लगातार 3 गडी बाद करताना. तर षटकातून पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका आहे बघूया चेंडूने उंची जास्त काढली बघूया लांबी किती असेल आणि लांबी देखील प्राप्त करताना चेंडू हवेत झेल सुटला गेला आहे आणि प्रयत्न खूप चांगल्यापैकी एफर्ट चांगले लावले होते तिथल्या क्षेत्रक्षणी परंतु चेंडूच्या आवाक्यात नव्हता जजमेंट चुकलं थोडंसं आणि चेंडू खाली पडल्यानंतर त्याचा फायदा घेताना फलंदाज धावा इथे मिळवत आहेत तर 2. तर या 2 धावांनी धावसंख्या आता पोहोचतीये ती फलकावर 22 धावा 22 नेल्सन आकडा आपण पाहतोय स्कोर बुक वर. निश्चितच आज सकाळच्या सत्रात प्रेक्षकांची संख्या थोडीशी कमी काल आपण खूप गर्दी पाहिली होती कालच्या सत्रामध्ये शेवटच्या कारण चांगल्या टफ मॅचेस पाहायला मिळत होत्या आणि पुढचा चेंडूवर मात्र स्वीप फटका अगदी स्लॉक स्वीप पाहायला मिळाला चेंडू सरा फेकून दिला सीमे पार षटकार. आपण पाहतो असाल त्यांना तर तो षटकातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतात यावेळी पुन्हा एकदा तेच अस्त्र वापरलं गेलं मगाशी जे वापरलं तर ब्रह्मास्त्र म्हणा क्रिकेटमधलं असतं वाईड यॉर्कर खेळाडूंचा हा मात्र हा चेंडू पाहायला मिळाला आणि निश्चितच पूर्णपणे पुन्हा एकदा बीट केलं गेलं या चेंडूवर ते मनीषांना धावसंख्या रोखण्यात यश आलं आतापर्यंत ती 28 वर 4 गडी बाद 28. तर पाहता षटकात चेंडू संपले ते 5. अंतिम चेंडूचा इथे खेळ बाकी आहे बघूयात आपला कोटा पूर्ण करण्यासाठी इथे कुणाल यांना 2 षटकांचा शेवटचा चेंडू मात्र त्यांना हातावा लागेल. तर 4थ्या षटकातला अंतिम चेंडू आणि पुन्हा एकदा फुलटॉस देऊन इथे मात्र नोबलचा पंचांचा इशारा येतो आणि फ्री हिट लागू झाली परंतु हा चेंडू निघून गेलाय तो सीमा रेषेच्या आसपास झाला गेला परंतु थांबला गेला चेंडू चौकार आलाय पंच षटकार असेल षटकार बघा जरा डायरेक्ट बाहेरून पडला आतमध्ये आला आणि षटकार त्यामुळे 7 धावा असतील या लक्षात घ्या. तर 7 धावा प्लस फ्री हिट अशा एकंदरीत आपण पाहतोय धावसंख्या पोहोचली फलकावर आणि नक्कीच त्याचा फायदा मात्र अल्बान्सला मिळाला. धावसंख्या 35 वर जाऊन धडकती आहे तर मनीषांचं कौतुक करावं लागेल अतिशय चांगले खेळ ते करताना आपण पाहतोय. या षटकात थोडीशी का होईना थोडीशी खराब गोलंदाजी केली बनावली गेलं कुणालीने पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये पहिल्या षटकात अतिशय बेहतरीन गोलंदाजी केली होती. तर बघूया फ्रीटचा फायदा घ्यावा लागेल आणि फ्रीटचा फायदा मात्र गोलंदाजी उचलला कारण चेंडू डॉट टाकला गेला आणि षटकात इथे मात्र समाप्ती केली गेली आहे. तर अशा प्रकारे पाहिलं पण 4 षटकं संपली गेली आहेत धावफलकावर आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येची मजल जाऊन पोहोचली फलकाची ती आतापर्यंत 35 धावा 35. तर बऱ्यापैकी स्कोर मिळावा लागेल कारण सुरुवात जर झाली होती अडखळती झाली होती अगदी पहिलाच जर पाहिलं तर 0 वर 3 गडी बाद झाले होते आणि तिथून संघाने प्रवास करताना आता मात्र एक बऱ्याच स्थितीत संघ जाऊन पोहोचतो होता कारण 4 षटकं संपली आणि 35 धावा. तर अंतिम षटकाला आता सुरुवात होते अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कआउट आपण पाहतोय गोलंदाज अजित आणि पहिला चेंडू अगदी गॅप खूप मोठा आहे त्या गॅपचा फायदा उचलताना मात्र शतक चेंडू थोडं फंबल करतायत आणि चेंडूची उचल होईपर्यंत सहज त्याने 2 धावा देखील आणि 3ऱ्या धावेचा विचार होतोय मला वाटतं 3री धाव इथे होईल का
तर 3 धावा इथे मला वाटतं पूर्ण केल्या जात आहेत आणि फेक खराब झाली थोडीशी. विश्वनाथ थोडेसे नाराज झाले आहेत आपल्या सहकार्यावर की चेंडूची फेक अचूक जर असती तर आपण कदाचित त्यांना बाद केलं असतं. आणि मनीष यांना स्ट्राईक मिळते ती या चेंडूवर 3 धावा घेतल्यानंतर. आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 38 वर. तर मनीष यांना 7 मिळणं किंवा त्यांना स्ट्राईक मिळणं हे खूप आवश्यक होतं. आणि तीच आता स्ट्राईक बघूया मिळाल्यानंतर पुढचे 5 चेंडू खेळायचे आहेत संघासाठी मोठी धावसंख्या ती करू शकतात. तर आतापर्यंत 4 बाद 38 धावा. बघूयात या षटकातला पुढचा चेंडू कशा हाताळतात आणि सामना कशा प्रकारे करतात मनीष. आखूड टप्प्याचा जेव्हा मिळतो तेव्हा त्याचा खुराक मात्र फायदा असा सफल उचलला आहे पुन्हा एकदा. आणि आणखी एक बेहतरीन षटकार. तर चौथा षटकार ठोकलाय ते नुकताच मनीष यांनी. आणि अंतिम षटकामध्ये आपण खेळ पाहतोय मैदानात धावसंख्या पोहोचली पलकावर आतापर्यंत ती निश्चितच 44 धावा 44 बऱ्यापैकी स्कोर आता होऊ लागला मैदानातून. आणि मी मगाशी उल्लेख केला होता की 5 षटकाचा जर फॉर्मॅट येतं किमान तुम्हाला 50+ धावा ह्या खूप महत्त्वाच्या असतील. आणि त्या दृष्टीने मात्र वाटचाल आता होऊ लागले मैदानातून. ते इथे अलमन संघाची सुरुवातीला जो दबाव बनवला मेट संघाने त्याचा फायदा तेवढा त्यांना घेता आला नाही. कारण पुढच्या आपण पाहतोय विरसेन सारखा फलंदाज लवकर बाद झाला. त्यानंतर दिपेश सुरुवातीला बाद झाले, तेजस बाद झाले आणि एकामागे बाद झाल्यानंतर मात्र मनीष बांबेरे मात्र अगदी कडाडत आहेत बरसत आहेत या खेळावर. आणि पूर्णपणे आपला जबरदस्त फुटवर्कचा वापर करताना मोठे मोठे षटकार त्यांनी ठोकलेत. या सामन्यातला 5वा षटकार. थँक्यू. काल आपण क्रितेश घरत आणि त्याचबरोबर सुजित पाटील यांची बॅटिंग जशी प्रकारे पाहत होतो तशा प्रकारची फलंदाजी आज इथे पाहायला मिळते. मनीष बांबेर यांची मगाच्या सामन्यात रुपेश लोखंडे देखील अशा प्रकारचे खेळ करत होते. आणि संघाची धावसंख्या पाहतो आपण धाव फलकावर जाऊन पोहोचले बरोबर 50 धावा. अजूनही 3 चेंडूचा इथे खेळ बाकी आहे. तो या अंतिम षटकामधून 3 चेंडूचे शेष खेळ राहिला आहे. तर अशा वेळेस मनीष बघूयात कशा प्रकारे अजून पुढे खेळ करतील संघासाठी. याही स्वतः तगडा फटका आणखी एक चेंडू सीमारेषे पार केवळ पाहत राहावं लागतंय. आणि मेट संघ मात्र पूर्णपणे बॅकफुटवर गेला आहे या षटकाने. कारण धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचले. बघा थांबून खेळाचा परिणाम काय असतो आणि खरोखर दाखवून दिले मनीष बांबेरेने. तर पुढचा चेंडू यावेळेस आलामदार पेंटून निघतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड होते तोपर्यंत फलंदाज फंबल झाला आणि त्याचा परिणाम फलंदाज इथे 2 धावा घेताना आणि खराब फेक तिकडे होतीये. आणखी एक चेंडू तिकडे सीमे पार होतो का बघूयात. मात्र या जर चौकार गेला तर 6 धावा होतील आणि या 6 धावा असतील मला वाटतं पंचांच्या नजरेतून. बघूयात फेक खराब झाली आणि त्यामुळे 2+4 6 धावा. तर 6 धावांनी मात्र षटकारच म्हणावं गेलं. लगातार 3 षटकार असं बसलं म्हणता येईल. आणि धावसंख्या पाहता पाहता पोहोचलेली 3 धावफलक 62 धावा. आता मात्र भलं मोठं आव्हान स्वीकारावं लागेल पुढे. अजूनही धावसंख्या आपण पाहतोय ती धावफलकावर पुढे जाणार आहे. परत नक्कीच अपयश धुवून काढलंय ते दिपेश गुलाब यांचं ते मनीष बांबेरेने. आणि पुढचा चेंडू देखील टोले जंग हा फटका आणि चेंडू आणखी एक सीमारेषे पलीकडे जाणारा बघूयात पंचांचा इशारा आणि षटकार. तर 50 धावा देखील मला वाटतं इथे 50 झाल्यात मनीष बांबेर यांच्या. जबरदस्त इनिंग साकारली. काल 50 केलं होतं 51 धावा केलं त्या कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल.
68 धावा 69 धावा करायचं मोठं लक्ष दिलं गेलं आहे आणि निश्चितच याचं मी कौतुक करेन खऱ्या अर्थाने या खेळीचं, कारण अगदी 13 चेंडूमध्ये आमचे स्कोर सांगतात की 13 चेंडूमध्येच 50 धावांची भरदार खेळी केली ती मनीष बांबरेने आणि 8 षटकार ठोकले. गगनचुंबी 8 षटकार ठोकताना ही खेळी साकारताना आपण पाहतो की संघाने एक मोठी मोठी धावसंख्या उभी केली, त्या 68 धावा आणि 69 धावाचा भला मोठा आव्हान मात्र आता चेस करावं लागेल ते गावदेवी मेट संघाला. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय एक दर्जेदार खेळाडूंचा संघ इथे कुडू संघ येतो, परंतु आपण पाहतो या स्पर्धेला आम्हाला खूप मोठं योगदान त्यांनी दिलं आहे आणि खूप मोठी सहकार्य दिलं आहे ते अर्थातच विशाल वलटे यांनी आपण या स्पर्धेला मॅन ऑफ दी सिरीज म्हणून एक बॅट दिली गेली आहे त्यांच्या मार्फत आणि त्यांचा आम्ही इथे खास इथे उल्लेख करतोय. तर त्यांचं देखील गोड कौतुक असेल, परंतु त्यानंतर यात जे मान्यवर आहेत विशाल वलटे असतील, त्यानंतर सौरभ अडकमोळ सर असतील, त्याचबरोबर महेश असतील, या सर्वच विभूतींना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेतून. वेलकम वेलकम आणि वेलकम. तर तिन्ही मान्यवरांना विनंती की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. विशाल वलटे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला मॅन ऑफ दी सिरीज म्हणून बक्षीस मिळालेला लाभलेला, तसंच लिजंड क्रिकेटर महेश भोईर, त्यांच्या सोबतीला सौरभ अडकमोळ, आपल्या सर्वांचंच मनपूर्वक शब्द सुमनाने हार्दिक सुस्वागतम आणि वेलकम. तर लगेचच आपण स्वागत करणार आहोत या तिन्ही मान्यवरांचं. तर भूपेंद्र भोईर यांना विनंती असेल की आपण मंचावर या आणि आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतून आपलं खूप मोठं योगदान ज्यांनी दिलं, या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य दिलं आहे ते विशाल वलटे ज्यांनी आपल्याला सिरीज म्हणून बॅट दिली आहे त्यांच्या स्पोर्टच्या वतीने. तर नक्कीच त्यांचं आपण सुरुवातीला स्वागत करूयात, त्यांचा या मंचावर सन्मान करूयात. अतिशय आपल्याला खूप मोठं योगदान अनेकांचं लाभलं या स्पर्धेला आणि निश्चितच ही स्पर्धा त्यामुळे आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष भरवली जाते. भगवा कर्नाटक नावाने तालुक्यातली सर्वाधिक मोठी स्पर्धा सध्याच्या हंगामामधली ती आपल्या आंबेडकर नगरीमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि या पाहुण्यांचं आपण स्वागत करण्यासाठी मी भूपेंद्र भोईर यांना विनंती करेन की आपण मंचावर येऊन विशाल वलटे एक लिजंड क्रिकेटर आणि निश्चितच आपल्या तालुक्यातला एक वंडर बॉय म्हणून याच्याकडे पाहिलं जातं ते विशाल वलटे यांचं आपण स्वागत करतोय या मंचावरून. त्यांना भगवं वस्त्र देऊन मायची शाल, त्याचसोबत या स्पर्धेची आठवण, एक स्मृतिचिन्ह आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आपण त्यांना सन्मान करतोय. निश्चितच आपल्या या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. खूप खूप आपला धन्यवाद आम्ही देतोय आपल्या या सहकार्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सौरभजी अडकमोळ सर साहेब त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. लगेचच निखिल पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या पाहुण्यांचा देखील सन्मान करावा. यावेळेस मंचावरून त्यांचं देखील शब्द फुलाने आम्ही स्वागत केल्यानंतर त्यांचं देखील महाराष्ट्राच्या परंपरेनुसार अतिथी देवो भव आणि सौरभ अडकमोळ सरांचं देखील आपण स्वागत करूयात. त्यांना देखील मायची शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. त्यांना देखील आम्ही खूप धन्यवाद देतो. आणि त्यानंतर महेश भोईर एक लिजंड क्रिकेटर आपण बघतोय तालुक्यातला एक सर्वाधिक अष्टबोलू खेळू म्हणून नेहमीच त्यांनी अनेक वर्ष गाजवलं आपला कारकीर्द, ते महेश भोईर सरांचा देखील आपण इथे सन्मान करूयात मंचावरून. आणि विनंती असेल विशाल मस्करे ना की आपण मंचावर येऊन आपल्या या पाहुण्यांचं स्वागत करावं. महेशजी भोईर सरांचं आपण इथे स्वागत करूयात. एक लिजंड क्रिकेटर आज देखील ते खेळणार आहेत या स्पर्धेमधून आणि त्यांचं स्वागत करणारे विशाल मस्करे सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील इथं यथोचित सन्मान करावा. त्यांना देखील मायची शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. खूप खूप तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सुस्वागत वेलकम. थँक्स अ लॉट. थँक्यू डीजे. तर निश्चितच आपण जाऊया मैदानात, कारण सलामीचे दोन फलंदाज स्वप्नील आणि त्याच सोबतीला विश्वनाथ असे दोन फलंदाज आल्यानंतर सुरुवात झाली होती संघासाठी. कारण पहिले षटक जे आपण सध्या पाहतोय पावलेचं मनीष बांबेरे ज्यांनी झंझावाती खेळ करताना 50 मारली होती. या स्पर्धेमधली दुसरी 50 पाहायला मिळाली, कारण काल एक 50 लगावली होती आणि आज दुसरी 50 पण पाहतोय मनीष यांच्या बॅटमधून. 13 चेंडूमध्येच 8 षटकाच्या मदतीने 50 धावांची नॉकआउट खेळी. तेच गोलंदाज म्हणून कामगिरी करत आहेत पहिल्या षटकामध्ये आणि 2 चेंडू संपल्यानंतर धावसंख्या फक्त पलकावर लागली आहे ती 2 धावा. पुढचा चेंडू एक चांगला फटका, इथे मात्र एक टायमिंग बेमिसल व्हायला मिळतं आणि चेंडू लागली शॉट ऑफ द मॅच म्हणता येईल या इनिंग मधला आणि चांगला स्ट्रोक मारताना चेंडू अगदी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघतो तो शॉट.
तर ओम मोकाशी यांनी मात्र नक्कीच शुभेच्छा पाठवल्यात आपल्या या संघाला, अल्बान संघासाठी शुभेच्छा पाठवल्यात की तुम्ही चांगला दर्जेदार खेळ करा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्यात, धन्यवाद. आणि पुढचा चेंडू इथे स्वप्नील यांनी चांगला फटका मारला, मगाशी षटकार ठेवल्यानंतर पुढच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा आक्रमण ठेवलंय आणि आपण पाहतो की साधारणतः वाईडिश मिड विकेट किंवा जे कावकोनो क्षेत्र म्हटलं होतं त्या क्षेत्रात चेंडूला थांबवलं होतं, तोपर्यंत एक सिंगल धाव संघासाठी अर्जित केली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे, ती धाव फलकावर 9 धावा. चांगल्यापैकी बॅटिंग करावी लागेल, जशी बॅटिंग अल्मान संघाने केली होती, कारण 69 धावांचा मोठा पाठलाग इथे करायचा आहे, तो 30 चेंडूमध्ये 5 षटकामध्ये आहे. आणि त्यामुळे विश्वनाथ भोईर किंवा स्वप्नील यांना तडाखेबंद खेळ करावा लागेल. आणि पुढच्या चेंडूवर दांडी गोल मात्र फलंदाज पुढच्या फ्रंटफुटून खेळण्याचा प्रयत्न होता आणि लेग स्टिक जर त्यांचा त्रिपाय उद्ध्वस्त होत आहे आणि फलंदाज माघारी परत तिरपाईला विकेटचं पतन. क्रिकेट आपण होता सचिनजी पष्टे सरांना विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हा. आपलं देखील शब्द फुलांनी हार्दिक हार्दिक सुस्वागतम सचिन पष्टे लिजंड क्रिकेटर. आणि निश्चितच त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हा. तसंच आपण पाहतोय आपल्याला गेले 2 दिवस मोठं सहकार्य देत असतात ते सूरज पाटील सरांचं देखील आगमन झालंय, बबल्या यांचं, आणि त्यांचं देखील स्वागत असेल या मंचावरून आज 3ऱ्या दिवसामध्ये. परंतु विश्वनाथ भोईर सारखा एक तडाखेबंद फलंदाज इथे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर आहेत मैदानात आणि एक गडी बाद झालाय. पुढचा चेंडू फलंदाज अगदी पूर्ण फटकावण्याच्या तयारीत होते, परंतु चेंडूचा वेट केला नव्हता आणि वेट केल्यानंतर चेंडू उसळी जास्त घेतली होती, सर्व एसटी मागे जातोय डॉट स्वरूपात. बघूया पंच निर्णय करतायत आणि वाईडचा इशारा येतोय, उशिराने का होईना परंतु एक चांगला निर्णय ते देत आहेत. इट इज वाईड. या वाईडने धावसंख्या देखील एकने वाढताना जाऊ पोहोचली, ती धावफलकावर 10 धावा. चैतन्य आलेत नवीन फलंदाज विश्वनाथच्या जागी 3ऱ्या क्रमांकावर स्वप्नील साथीला. जरा गेम फास्ट झाला पाहिजे, जरा आपल्याला 5 षटकं खेळायची आहेत प्रत्येक सामन्यामधून. तर हेमंत पाटील सरांना मी विनंती करते की आपण मंचावर या. हेमंत पाटील, आपल्या शुभ हस्ते आपण लिजंड क्रिकेटर सचिन पष्टे यांचं आपण स्वागत करतोय, सन्मान करतोय. आणि पुढच्या चेंडूवर षटकार. हातभार असतो आणि आजोबांसाठी मेहनत घेणारे व्यक्तिमत्व सचिनजी पाटील यांचा सत्कार केला जात आहे. सचिनजी पष्टे यांचा सत्कार केला जात आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मायेची शाल या ठिकाणी धर्मवीर प्रतिष्ठानकडनं परिधान केली जात आहे. धर्मवीर आनंद दिघे स्मृती स्टेशनमध्ये भगवा कर्नाटक मध्ये सत्कार होतोय. वाडा क्रिकेट असोसिएशन सदस्य माननीय सचिनजी पष्टे दिसोय यांचं सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. वेलकम टू स्वागतम. तर पहिलं षटक इथे संपलं गेलंय आणि पहिल्या षटकानंतर आपण बघतोय की धावसंख्या फलकावर जर पाहिली एकंदरीत नजर टाकली तर गावदेवी बेट संघाने एकंदरीत 69 धावांचा 69 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या नेली ती एक गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. तर नवीन षटकाला सुरुवात इथे होती. दीपेश गोलप आपल्या बॉलिंग मार्कवर असतील, त्यांना आज फलंदाजीमध्ये अपयश आलं होतं पहिल्या चेंडूवर बाद होताना, परंतु आता बघूयात ते अपयश मात्र त्यानंतर धुवून काढलं ते चांगल्या बॅटिंगच्या जोरावर मनीष बांबेर यांच्या 50 धावांच्या खेळाच्या जोरावर. आणि त्यामुळेच आता मात्र गोलंदाजीमध्ये आपली कमाल करावी लागेल, चांगली गोलंदाजी करून आपल्या प्रेक्षकांना त्यांनी थोडंसं नाराज जे झाले होते ते खुश करण्याच्या दृष्टीने मात्र त्यांना गोलंदाजी करावी लागेल आणि आपल्या सगळ्यासाठी देखील एक चांगली बेहतरीन गोलंदाजी करावी लागेल असं मी म्हणेन. कारण जी सुरुवात करून दिली आहे मेट संघाचा पहिला फलंदाज विश्वनाथ बाद केल्यानंतर दबाव बनवल्याचा दबाव कायम जर ठेवायचा असेल तर आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. परंतु इथे मात्र मी म्हणेन की स्वप्नील किंवा चेतन या 2 फलंदाज थोडंसं स्थिरावं लागेल मैदानातून. जसं स्थिरपणा जर दाखवला तर नक्कीच तुम्ही सुद्धा या धावा करू शकता, ही हिंमत ठेवावी लागेल. आणि पहिला चेंडू ज्या बॅकफुटला जाताना चेंडू चांगल्यापैकी कट केला गेला, निश्चितच चेंडूचा पाठलाग होतोय परंतु चेंडू थांबणं कठीण असेल कारण आउटफील्ड वेगवान आहे आणि चेंडू निघून गेला तो सीमा पार होताना चौकार. तर शानदार चौकाराने सुरुवात होते. दीपेश यांच्यावर पहिली सुरुवात करतायत, त्यांचं स्वागत या चौकाराने करताना संघाची धावसंख्या पोहोचलेली
वर पोहोचलेली आणि पुढचा चेंडू देखील पुन्हा एकदा गॅपचा फायदा घेताना जातो. चेंडू कव्हर ड्राईव्ह लगातार दुसरा चेंडूवर चांगला फटका पडतो. यावेळी चेंडू थांबवला जातोय तो विरसेन मोकाशीच्या मार्फत. तोपर्यंत फेक देखील होते उशिराने आणि 2 धावा फलंदाज सहजतेने घेताना आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने वाढताना जाऊ पोहोचलेली ती 22 वर. तो स्वप्नीलनं चांगला खेळ इथे करावा लागेल कारण स्वप्नील एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे. या संघाचा मुख्य खेळाडू म्हटला जातो बॅटिंगच्या बाबतीत. सध्याच्या अगदी सीझनचा विचार केला तर अतिशय फॉर्ममध्ये आहेत आणि निश्चित त्यांच्यावर खूप मोठी दारोमदार असते संघाची. ते पुढे संघाला पुढे नेण्याची सावरण्याची. तर अशा वेळेस दीपेश गोलाब षटकातून तिसरा चेंडू. सामना पुन्हा एकदा करतील स्वराज. यावेळेस मध्ये गती परिवर्तन पाहायला मिळाला. अगदी बुद्धिमत्तेचा वापर आपण पाहतोय. दीपेश गोलाब यांनी अनेक चढ उतार पाहिलेत खेळामधले. अनेक अनुभव मोठा आहे त्यांच्या पाठीशी. शिदोरी मोठी आहे त्या अनुभवाची आहे. त्याच्या जोरावर त्यांनी हा चांगला चेंडू हाताळला आणि फलंदाज पूर्णपणे बीट करून चेंडू येतोय एसटी मागे डॉट स्वरूपात. तर 3 चेंडू संपल्यात या षटकातले आणि धावसंख्या निश्चित स्थिरावले. आतापर्यंत 22 धावा. एक गडी बाद 22. 69 धावा करायचे आहेत आणि मोठं लक्ष मात्र पार करायचं आहे ते गावदेवी मेट संघाला शिवंजी आलमान संघाच्या विरोधात. 68 धावा ठोकल्या. त्या 68 धावांमध्ये 50 धावांची मनीष बांबेरेंची सुंदर खेळी पाहिली असेल आपण. 8 षटकार 13 चेंडूमध्येच 50 धावा केल्या त्या. आणि आता सध्या आपण पाहतोय की निश्चितच चांगली गोली करतात दीपेश गोलाब. इथे मात्र चेंडू थोडंसं का होईना टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय परंतु निश्चित चांगला चेंडू संपला असं पंचांच्या नजरेतून पाहायला मिळाला. आणि पाहता 5 चेंडू इथे संपतात षटकामध्ये. लगातार 3 चेंडू डॉट झाले आहेत आणि चांगली गोली त्याची. पहिल्या चेंडू चौकारानंतर देखील एक अप्रतिम मारा केलाय तो दीपेशने आपल्या अनुभवाच्या जोरावर. आणि षटकातला आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातला पॉवर प्लेचा. तर आखूर टाकला गेला आणि आखूरवर पूर्ण फायदा घेताना चेंडूला समाचार घेताना चेंडू 1 बाउन्स आणि 2 बाउन्स मला वाटतं षटकार डायरेक्ट गेलाय. कारण असं वाटलं की लांबून चेंडू टप्पा पडल्यानंतर पण डायरेक्ट गेला आणि षटकार आलाय. तर 6 धावाल्यात. षटक क्रमांक 2 संपलं गेलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 लागली. 14च्या गतीने 28 धावा. परंतु 69 धावा करायची हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. तर निश्चितच चांगली ही बॅटिंग सध्या पाहायला मिळते स्वराज यांच्याकडून. तर यानंतर आपल्याला लगेच घाई करायची आहे. अजूनही 15 मिनिटाचा अवधी राहिला आहे. या 15 मिनिटात शिवंजी आलमान संघ आपल्याला 3 षटकं उरकायची आहेत. तर इथे ते बाबू नवीन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. तिसरं षटक घेऊन संघासाठी. तर अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र 3 षटकाचा खेळ बाकी म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे आणि 18 चेंडू तर 41 धावा जवळपास 14च्या गतीने धावा इथे कराव्या लागतील प्रत्येक षटकामधून. तरच हे लक्ष चेस करता येईल ते गावदेवी मेट संघाला आणि तीच गती ठेवावी लागेल. बघूया आता कशा प्रकारची ही गती पुढे राखली जाईल. परंतु सध्या आपण पाहतोय की स्वप्नील आणि चेतन असे 2 खेळाडू खेळत आहेत मैदानामध्ये. तर यानंतर जो सामना आहे त्याची पुस्तक आपण लगेच टॉस करण्यासाठी बोलवतोय. कुडूस 11 आणि सीकेएम विल्कोस संघ. चला सुरेश आपण टॉस बॉक्स मध्ये जावं. लगेचच आपण टॉस करतो या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन कुडूस 11 आणि सीकेएम विल्कोस. इथे मात्र जोरकास फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा उंची लगेच लँड झाला. चेंडू सरळ उसळी घेऊन निघाला होता मागे आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्या इथे बाबू यांच्या षटका माध्यमातून. पहिल्या चेंडूवर डॉटने सुरुवात झाली. तर आजचा हा 3रा दिवस आहे. आज पाहतोय वाडा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आले सर्व संघ त्यांना सहभागी करून घेत आहे. आणि पुढचा चेंडूवर अप्रतिम चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेर निघत होता आणि निश्चितच आणखी एक चेंडू डॉट संपतोय षटकात. चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळते बाबूंच्या मार्फत. नवखे खेळाडू देखील खूप चांगला खेळ करतायत या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आणि निश्चितच ही चांगली बाब म्हणता येईल. कारण हा देखील युवा खेळाडू आपण पाहतोय शिवंजी आलमान संघासाठी नेहमीच चांगलं काम करत असतो आणि आज देखील या षटकात त्यांची भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते डावखुरी आताची. याच मात्र चांगला चेंडू फटकवला गेला. 30 चेंडू पर्यंत पोहोचतात आणि फेक होती तोपर्यंत सहजतेने 1 धाव. या 21 धावेने संघाची धावसंख्या आता पोहोचली फलकावरती बरोबर 29. तर आजच्या दिवसातील 3री मॅच या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका बाजूला कुडूस 11 तर दुसऱ्या बाजूला सीकेएम विल्कोस. टॉस करतायत WCA कमिटी मेंबर सचिनजी पस्टे निचोळे यांच्या शुभ हस्ते. भगवा करंडक धर्मवीर प्रतिष्ठान
पाहायला मिळेल, परंतु दरम्यानला पुढचा चेंडू चांगला फटकावला आणि त्यावर फलंदाज एक सिंगल धाव घेताना आपण पाहतोय. या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती आता 38 वर 38. अजूनही 31 धावांची गरज आहे. तर आता मात्र सामना करतील ते तर षटक संपला गेला. तर एकंदरीत पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपला गेला. 3 षटकात समाप्तीनंतर गावदेवी मेट संघाची धावसंख्या आता पोहोचले ती 2 गडी बाद 38 धावा. इथून जर विचार करायचा झाला तर 12 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि 12 चेंडूत धावा आता करायच्या त्या 31 म्हणजे जवळपास 15.5ची गती ठेवावी लागेल ती या 2 षटकामध्ये. आणि नक्कीच हा सामना अजूनही कव्हर होऊ शकतो मेट संघाला, कारण स्वराज सारखा फलंदाज अगदी पूर्णपणे अगदी पायरून उभा मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय. एका बाजूला त्यांनी अगदी स्ट्राईक आपली थांबून ठेवली आहे. स्वप्नील चांगला खेळ करत असताना आतापर्यंत पाहिलं तर त्यांचे 3 षटकार आहेत, 1 चौकार आहे, अशी त्यांची खेळी पण भरतोय मैदानातली पाहतो आपण. आणि त्यामुळे निश्चितच या 50-50 असा सामना म्हणूयात. एवढी मोठी टोटल उभी केल्यानंतर त्याचा पाठला करणं सोपं नसतं, परंतु इथे विश्वनाथ बाल्यानंतर सगळी आपली हाती खेळ घेतलाय आणि चांगल्यापैकी बॅटिंग करत असताना स्वप्नीलचा खेळ आपण पाहतोय. तर पाहायचं या षटकात आता नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर आपण होतो दिपेश गोलाब पुन्हा एकदा येत आहेत. त्यांना आपल्यावर भरोसा जास्त कारण 30 धावा इथे 31 धावा रोखायचे आहेत पुढच्या 12 चेंडूवर आणि त्यामुळे त्यांनी स्वतः आपले चेंडू हाती घेतला गेला तो या चौथ्या षटकासाठी. तर षटकातला पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर फलंदाजांनी लगेच सिंगल धाव घेतली आणि लगेच स्ट्राईकवर आणतायत ते स्वप्नील यांना अजित जे आपण बघतो एक धाव घेऊन संतुष्ट आहेत. आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचलेली ती धाव फलकावर बरोबर 39 धावा. अजूनही 30 धावांची गरज. येणारे 11 चेंडू असतील सामन्यातले 11 चेंडू तर 30 धावा हे समीकरण आता असेल मेट संघापुढे. आणि पुढचा चेंडू इथे मात्र फलंदाजांना पूर्णपणे बीट केला, अगदी स्लोवर चेंडू हाताळला गेला. आणि बुद्धिमत्ता काय असते ती पुन्हा एकदा काय क्रिकेटला माइंड गेम म्हटलं तर मानसिकतेने खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट, अनिश्चित खेळ म्हणजे क्रिकेट, बेभरोशाचा खेळ म्हणजे क्रिकेट, अशा अनेक व्याख्या आपण क्रिकेटच्या करतो. तर आपले जे सन्माननीय पाहुणे इथे येत आहेत, विनोद मामा यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या सोबतीला विजय पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेत आणि दोन्ही मान्यवरांचं आपण इथे स्वागत करतोय. सुस्वागत आणि सुस्वागत. विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या या स्पर्धेतून भगवा कर्नाटकामध्ये अर्थातच धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेमधून आयोजकांच्या मार्फत आपलं सहर्ष स्वागत सुस्वागत आणि सुस्वागत. या दोन्ही मान्यवरांना ही विनंती असेल की आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सुस्वागतम. तर दरम्यान मात्र क्रिकेटमध्ये खूप या सामन्यातून खूप मजा आलेली आणि धावसंख्या आता आपण पाहतोय पोहोचली ती फलकावर आतापर्यंत ते 39 धावा. मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दिपेश गोलाब यांची या षटकातील पुढच्या चेंडूवर फलंदाजांना बाद केलं गेलं आहे आणि एक चांगला खेळ पाहत होता आपण. तर इथे त्यात नवीन गोलंदाज सज्ज झाले ते रवींद्र, अर्थातच भाऊ घेणं खास परिचित असलेले खेळाडू म्हटले जातात. याच नावाने त्यांना क्रिकेट वर्तुळामध्ये ओळखलं जातं. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात कुणा आल्यात. आता मात्र इथून विचार केला तर अजूनही धावा करायच्या 30 धावा. 30 धावांची आवश्यकता आणि हा पुढचा चेंडूवर एका चांगला फटका मात्र एवढं सुंदर झेल लागेल आणि फलंदाज बाद. मनीष बांबेरे आज मात्र खूप चमकतात या खेळामध्ये. या पाहुण्यांचं स्वागत करावं, त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय विजयजी पाटील सरांचा. आणि मुख्य मंचावर या ठिकाणी विजय पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. भगवा करंडक
एक आंबेडकर गावाची आन बान शान क्रिकेटचा महासंग्राम मोठी स्पर्धा धर्मवीर आनंद दिघे स्मृती चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर मंडळाकडनं विजयजी पाटील साहेब यांचा सत्कार सन्मान चिन्ह पुष्प बुके आणि शाल देऊन केला जाते. सुस्वागतम, वेलकम. तर दीपेश याचं अतिशय सुंदर षटक हाताला गेलं, फक्त षटकामध्ये फक्त एकच धाव. तर यानंतर विनोद मामा सरांचं स्वागत करण्यासाठी मी इथे भूषण पाटील विनंती करेन की आपण मंचावर या आणि आपल्या शुभ हस्ते आपण या पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. विनोद मामांचं त्यांच्या सोबतीला आलेले हे प्रमुख मान्यवर आणि त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतो. आपल्या या आयोजन कमिटीच्या वतीने मात्र सन्मान केलं त्यांना सुद्धा केलं. आदरणीय सन्माननीय विनोद मामा यांचा इथे सन्मान केला जातोय. या व्यासपीठावर आदर सत्कार केला जातोय. त्यांना देखील मायेची शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. सुस्वागतम आणि सुस्वागतम, वेलकम. तर अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात झाली होती. त्यातील पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती 43 वर 43. तर पुढच्या चेंडूवर मात्र एक चांगला फटका, अगदी हवाई फायरिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त उंच गेलाय आणि शेतोषक चेंडू खाली आणि मनीष कुठली चुकी करत नाहीये. तर चांगला फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि आता मात्र संघाच्या आरशा होत्या त्यामध्ये देखील मावळत्याला गेल्यात, कारण चांगला फलंदाज इथे बाद होता म्हणून पाहतोय. स्वप्नील ज्यांनी अतिशय चांगल्यापैकी किल्ला लढवला होता सामन्यातला आणि अखेर मात्र बाजी मारत असताना फटकेबाजी करत असताना ते बाद झालेत आणि संघाला मात्र नक्कीच एक मोठा हादरा बसलेल. मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर संघाच्या आशा होत्या थोड्याशा त्या कमी झालेल्या पाहायला मिळतात सामन्यातून, कारण 34 धावांची भरदार खेळी करून ते बाद झाल्यात. संघासाठी सर्वस्व त्यांनी कामगिरी केली होती, परंतु पाहतो की त्यांचा बाद झाल्यानंतर परिणाम आता संघावर कदाचित वेगळा पाहायला मिळेल, कारण शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत सामन्यातले. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिले आहेत आणि 4 चेंडूत आता धावा खूप करायचे आहेत सामन्यातून, कारण धावसंख्या फलकावर आपण पाहतोय आतापर्यंत 43 धावा लागल्यात. 69 धावा करायच्या आहेत. तर 15 चेंडूचा खेळ करताना मात्र 34 धावा केल्या होत्या आणि पुढच्या चेंडूवर चांगला फटका मारला तर तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवते तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. आता मात्र नक्कीच सामन्यातल्या आशा कमी झालेली ती विजयाची मेट संघाकडून, कारण शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या आता पोहोचले फलकावर ती 44-44. पुढचा चेंडू देखील यष्ट्या मागे जातोय, डॉट स्वरूपात समाप्त होताना आपण पाहिलं असेल. आतापर्यंत भाऊ यांची चांगली गोलंदाजी, पाहता पाहता षटकातले चेंडू संपलेत ते एकंदरीत 4. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यातला आणि आणखी एक चेंडू मिस करून गेलेत फलंदाज. तर आता मात्र नक्कीच हा सामना कठीण झालाय आणि शेवटचा एक अपचयता बाकी राहिलेली ती सामन्यातली. तर अशा प्रकारे मात्र 24 धावांनी संघ विजय होतोय, तो अर्थातच आलमान शिवंजे संघ. आणि या संघात जर सुरुवात पाहिली असं पण तर 3 गडी 0वर बाद झाले होते आणि तिथून मात्र जी कामगिरी केली अगदी फिनिश पक्षाने संघाने उडी मारली आणि झेप घेताना मात्र मोठी धावसंख्या उभी करून